वैद्यनाथांच्या शांततेत पुष्पवृष्टी करायची आहे ताईसाहेबांवरती. शांततेत आपल्याला मित्र पुरुष मंडळींनो, ताईसाहेबांना स्टेजवरती येण्यासाठी आपण वाट मोकळी करून द्या. शांततेत ताईसाहेबांचं स्वागत आपल्या सगळ्यांच्या वतीनं सावरगावच्या या मातीत भगवान भक्तिगडावरती या ठिकाणी होत आहे. संघर्ष कन्या पंकजाताई बघा उतरली रणामधी. 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 खासदार आदरणीय डॉक्टर प्रीतमताई साहेब देखील आपल्या सगळ्यांमध्ये दाखल झालेले आहेत. शांततेत आपण ताईसाहेबांचं स्वागत करायचं आहे. अतिशय अनोखं आणि भारावून टाकणारं असं स्वागत भगवान बाबांच्या या पुण्यभूमीमध्ये ताईसाहेबांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं होत आहे. संबंध महाराष्ट्राला एक नवा संदेश ताईसाहेबांच्या या स्वागताच्या माध्यमातून भारावून टाकणारा अशा वातावरणात आपल्या सगळ्यांना प्राप्त होतो आहे. शांततेत पुष्पवृष्टी आपण सगळ्यांनी करायची. हळुवारपणे ताईसाहेबांवरती पुष्पवृष्टी आपण करायची. तरुणांना विनंती आहे, शांततेत पुष्पवृष्टी करा. स्टेजवरती जास्तीची मंडळी येऊ नका. स्टेजवरची सगळी मंडळी जी काही उभी आहेत, कर्मचारी बांधवांना विनंती आहे त्यांना खाली घ्या. ताईसाहेबांच्या आगमनानंतर काही मान्यवर येणार आहेत. व्यासपीठाच्या क्षमतेचा विचार करता ज्यांची व्यवस्था इथं केलेली त्यांच्या व्यतिरिक्त कुणाला येऊ देऊ नका. पहिल्या रांगेमध्ये लोकसभेचे सदस्य, विधानसभेचे सदस्य, विधानसभेचे, लोकसभेचे माजी सदस्य हेच त्या ठिकाणी पंकजा ताईचं आगमन आपल्या सगळ्यांमध्ये झालेलं आहे. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण म्हणजे आदरणीय ताईसाहेब आली रे आली रे आली रे आली महाराष्ट्राची वाघीण. आली रे आली रे आली रे आली महाराष्ट्राची वाघीण. पहिल्या रांगेत आली रे आली रे आली रे आली महाराष्ट्राची वाघीण. आली रे आली रे आली रे आली महाराष्ट्राची वाघीण. त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ताईसाहेबांचं आगमन झालेलं आहे. राष्ट्रसंत भगवान बाबांच्या ध्यानमंदिरात माननीय ताईसाहेबांच्या हस्ते बाबांची आरती होतीये, कन्यापूजन होत आहे. बाबांचं दर्शन ताईसाहेब घेत आहेत. आमदार रत्नागिरी गुट्टे साहेब यांचे आगमन झाले, त्यांचं स्वागत आहे. गरिबांच्या हक्कासाठी भगवान बाबांचा आशीर्वाद आहे. मान्यवरांच्या व्यतिरिक्त अतिरिक्त कोणालाही स्टेजवरती आता येऊ देऊ नका. अतिरिक्त जी मंडळी आहेत त्यांना आपण खाली जाण्याच्या सूचना करायच्या आहेत. विधानसभेचे सदस्य, लोकसभेचे सदस्य, महत्वाचे काही पदाधिकारी यांच्या व्यतिरिक्त कोणी बसणार नाही. ताईसाहेबांचं आगमन झालेलं आहे. बाबांचं दर्शन ताईसाहेब घेत आहेत. बाबांची आरती होतीये, कन्यापूजन होतं. एकदा
हात उंचावून एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण ताईसाहेबांच्या स्वागतासाठी करूयात. आदरणीय लोकनेत्या पंकजा ताईसाहेब मुंडे आपल्या सगळ्यांमध्ये दाखल झालेले आहेत आणि बीड लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान विक्रमी खासदार डॉक्टर प्रीतमताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब देखील आपल्या सगळ्यांमध्ये दाखल झालेले आहेत. पंकजा ताईसाहेब तुम आगे बढ़ो, अमर रहे राष्ट्रसंत भगवान बाबा की. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या अस्तित्वाचं चिरंजीव पण आपल्या सगळ्यांच्या या भारावून टाकणाऱ्या उपस्थितीच्या माध्यमातून या ठिकाणी जाणवतोय. मुंडे साहेबांचं स्मरण आपण सर्वजण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून करतो आहोत. ताईसाहेबांचं आगमन झालेलं आहे. प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे, ताईसाहेब, आदरणीय खासदार डॉक्टर प्रीतमताई साहेब आणि महत्वाचे काही मान्यवर यांच्या व्यतिरिक्त कुणालाही आतमध्ये आपण येऊ द्यायचं नाहीये, एवढीच आपल्याला विनंती आहे. अतिरिक्त गर्दी स्टेजवर होणार नाही याची दखल तिथं उपस्थित असणाऱ्या प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी घ्यायची आहे. बाकीच्या रस्त्यावरच्या सगळ्या पुरुष मंडळींना विनंती आहे, रोडवर उभ्या असलेल्या सगळ्या पुरुष मंडळींना विनंती आहे, पाठीमागं बरीचशी जागा आहे, तिथं आपण सगळे जाऊन बसा. कोणीही स्टेजकडे येण्याचा प्रयत्न करू नका, आपण सहकार्य करा. ताईसाहेबांचं आगमन बाबांच्या ध्यान मंदिरात झालेलं आहे. बाबांच्या दर्शन ताईसाहेबांच्या वतीनं या ठिकाणी बाबांचं दर्शन केलं जात आहे, बाबांची आरती केली जाते आणि कन्यापूजन या कार्यक्रमाच्या निमित्तानं ताईसाहेबांच्या वतीनं या ठिकाणी केलं जात आहे. याची नोंद आपण घ्यायची आहे. त्या जेसीपीच्या जवळ जे पुरुष मंडळी आहेत, आता त्या सगळ्यांना विनंती आहे, समोर ग्राउंडमध्ये जा. रस्त्यावरच्या सगळ्या पुरुष मंडळींना विनंती आहे, ग्राउंडमध्ये आपण जाऊन बसायचं आहे. सर्वांना विनंती आहे, आपण कृपया खाली बसून घ्यायचंय आणि स्टेजवर कुणी येण्याचा प्रयत्न करू नका. अतिरिक्त इथं काही प्रशासनाचे पोलीस कर्मचारी थांबवा. आपले जे स्वयंसेवक आहेत, रवी दादा, जे स्वयंसेवक आहेत त्यांनी कृपया खाली जायचंय. सर्वांना आदेश आहे, आपण खाली जायचंय आणि सर्वांना विनंती आहे, या प्रांगणामध्ये जे जे उपस्थित आहेत ते कृपया खाली बसून घ्या, आसनस्थ व्हा. आदरणीय ताईसाहेबांचं आगमन झालेलं आहे. राष्ट्रसंत भगवान बाबांचं दर्शन, आरती आणि कन्यापूजन करून आदरणीय ताईसाहेब या व्यासपीठावरती येणार आहेत. सगळ्यांना ज्या सूचना दिल्या त्यांचं पालन करायचं. तिथं रोडवर जे पुरुष मंडळी नाचतायत त्यांना विनंती, आपण आतमध्ये या. ताईसाहेब व्यासपीठावरती येत आहेत आणि बॅरिकेड्सच्या जवळ इथल्या सगळ्यांना विनंती आहे, स्टेजकडे येऊ नका, आपण समोर थांबा ना. रोडवरच्या रस्त्यावरती उभ्या असलेल्या सगळ्या पुरुष मंडळींना विनंती आहे, सहकार्य करा. तिथं नाचणाऱ्या सगळ्या पुरुष मंडळींना विनंती आहे, समोर ग्राउंडमध्ये येऊन बसा. ताईसाहेबांचं भाषण तुम्हाला ऐकायचं आहे, त्यासाठी आपण सगळेजण आला आहात. पेंडॉलच्या परिसरातल्याही सगळ्यांना विनंती आहे, गर्दी कृपया करू नका, बॅरिकेड्स वरती रेलू नका. पुन्हा त्या सूचना दिल्या जात आहेत. प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे, ऍक्टिव्हली आपण सगळ्यांना बाजूला काढा जरासं, आणि स्टेजवर जास्त गर्दी होणार नाही याची एक दक्षता आपण घ्यायची आहे. तिथं एंट्री पॉइंटला कुणाला सोडू नका आतमध्ये, एंट्री पॉइंटवरून कुणालाही जास्त गर्दी आतमध्ये सोडू नका. स्टेजच्या क्षमतेचा विचार करता ज्यांची व्यवस्था केलेली त्यांच्या व्यतिरिक्त कुणालाही वरती घेऊ नका. नम्रपूर्वक विनंती आपल्या सगळ्यांना. आदरणीय लोकनेत्या पंकजाताई साहेबांच्या हस्ते बाबांची आरती बाबांच्या ध्यान मंदिरात केली जाते, कन्यापूजन होतंय, बाबांचं दर्शन ताईसाहेब या ठिकाणी करता आहेत. मनोभावे भक्तिभावे आज या विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावरती लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी आपल्याला जे विचारांच्या सीमोल्लंघनाचा वारसा घालून दिलाय तो अखंड आणि अव्याहतपणे प्रवाहित राहावा या जाणीवेतून एक अतिशय उत्तम अशा कार्यक्रमाचं आयोजन संयोजन आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आपण सर्वजण या ठिकाणी पाहतो आहोत. अनोखा असा दसरा मेळावा, विचारांचं सीमोल्लंघन, विकासासाठी नवी दिशा आपण सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं चिंतितो आहोत. राष्ट्रसंत भगवान बाबांच्या ध्यान मंदिरामध्ये लोकनेते आदरणीय पंकजाताई साहेब, खासदार डॉक्टर प्रीतमताई साहेब आणि येशूताई यांचं या ठिकाणी आगमन झालंय. बाबांचं दर्शन, आरती आणि कन्यापूजन त्यांच्या हस्ते होत आहे. उपस्थित सर्व भाविकांना विनंती आहे, आदरणीय ताईसाहेबांचं या मंचावरती विचारपीठावरती आगमन होताच आपण सर्वांनी टाळ्यांचा प्रचंड प्रतिसाद द्यायचा आहे आणि ताईसाहेबांचं स्वागत करायचं आहे. जेसीबीच्या जवळ डाव्या बाजूला जे तरुण बांधव जो आनंद व्यक्त करतायत त्यांना विनंती आहे, आपण उजव्या बाजूला इकडे जे पुरुष मंडळी आहेत, इकडे वरती चढलेले त्या स्पीकर वरती वगैरे सगळे पुरुष मंडळी खाली व्हा. इकडे पलीकडच्या बाजूला उजव्या बाजूला असलेल्या सगळ्या पुरुष मंडळींना विनंती आहे, थोडा वेळ इकडे उन्हात थांबलं तर काही हरकत नाही, आपण सगळे इकडे या, आपल्यामुळे अडथळा होता कामा नये. सगळ्या इकडच्या या पुरुष मंडळींना विनंती आहे, कुणी थांबू नका. विनंती आहे, हात जोडून विनंती आपल्याला, सगळे समोरच्या बाजूला येऊन थांबायचंय. रस्त्यावर नाहक काही तरुण मंडळी आता नाचतायत, त्यांना विनंती आहे तिथं गर्दी करत बसण्यापेक्षा समोर येऊन आपण थांबा. हात जोडून आपल्याला विनंती आहे.
आणि प्रशासनाचे जे कर्मचारी आपल्याला इथं अडवत आहेत त्यांना सहकार्य करा. इकडे येण्यासाठी कशाला प्रयत्न करता? इकडे कुणी येण्याचा प्रयत्न करू नका. आलेल्या सगळ्यांचं स्वागत या निमित्तानं मनापासून होत आहे. अंतःकरणातून आपल्या सगळ्यांचं शब्द सुमनाने स्वागत. नेत्रोदक वर्षः सर्वमंगल मांगल्ये सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. नेत्रोदक स्पर्शः डोळ्याला पाणी लावायचं. आजमनम केशवाय नमः स्वाहा, नारायणाय नमः स्वाहा, माधवाय नमः स्वाहा, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, बाबांची थांबवा. श्रीधराय नमः, हरिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, वाजवायचं थांबवा. नाचणारी मंडळी नाचायचं थांबवा. बाबांची आरती होतीये. महागणाधिपतये नमः. ध्यायामि प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. म्हणायचं मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त वेदोक्त शास्त्रोक्त सर्व फल प्राप्त्यर्थम मम गृहे सुख सौभाग्य आरोग्य ऐश्वर्य विपुल धनधान्य पुत्रपौत्र आदी संतती प्राप्त्यर्थम श्री भगवान बाबा अखंडित कृपा प्रसाद प्राप्त्यर्थम अद्य शुभदिने पूजनंच करिष्ये. तत्रादौ निर्विघ्नासिद्ध्यर्थं गणपति स्मरणंच करिष्ये. ओम तत्वाजामि ब्रह्मणा वन्दमान सदा शास्त्रे यजमानो हरिर्भिः अहेडमानो वर्णे रपोदृशकुं समान आयु प्रमोकी. श्री महागणाधिपतये नमः. वरुणाय नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुपादुकाय नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. अर्घ्यान्ते मुखे आचमनीं जलं समर्पयामि. गुरुपादुकाभ्यां नमः. ध्यायामि प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. पादयोः पाद्यं समर्पयामि. पयादि पञ्चामृतस्नानं समर्पयामि. पञ्चामृतस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. गुरुपादुकाय नमः. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानान्तरेण आचमनीं जलं समर्पयामि. द्यौः शान्तिरन्तरिक्षको शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोगदया शान्तिः वनस्पतया शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वको शान्तिः शान्तिरेव शान्तिः सा मा शान्तिरेधि. श्रीगुरुपादुकाय नमः. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. वस्त्रेण प्रमुच्यो पीठे स्थापयित्वा. गुरुपादुकाय नमः. प्रार्थनापूर्वक पीठे स्थापयित्वा वस्त्रोपवस्त्रार्थेन क्षदान् समर्पयामि. बाबांची आरती होत आहे आणि त्यानंतर आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाबा वैराग्य मूर्तिमंद दिशे शांतीची शोभा. आरती भगवान बाबा उगवल्या रक्त सांडिले तेथे दावली आले देव दिले आभाय तेथे. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभ. आरती भगवान बाबा सोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी नारायणाचे कैवारे झाले कीर्ती चराचर. आरती भगवान बाबा चिदानंदाचा
वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभा आरती भगवान बाबा भगवान बाबा गाले लोटांगल वंदिले चरण डोळे पाय आणि सैतम नमामि आणि सैतम नमामि श्री भगवान बाबा देवता प्रो नमः सात है सात है मुंबईचे फेल जाते तसं. हॅलो, ताई साहेबांचं व्यासपीठावरती आगमन होतंय. बाबांच्या या व्यासपीठाच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या बाबांच्या भव्य अशा मूर्तीला मनोभावे वंदन आणि बाबांच्या मूर्तीवरती पुष्पवृष्टी ताईसाहेबांच्या शुभ हस्ते यानंतर होणार आहे. सर्वांनी शांततेत याच पद्धतीनं सहकार्य करायचंय. राष्ट्रसंत भगवान बाबांच्या ध्यान मंदिरात ताईसाहेबांच्या हस्ते दर्शन व आरती आणि कन्यापूजन संपन्न झालेलं आहे. कॉर्डलेस ऑन करा, कॉर्डलेस माईक ऑनच ठेवा, ऑफ करू नका. हॅलो. व्यासपीठावरती लगेचच ताईसाहेब दाखल होत आहेत आणि काही महत्त्वाचे मान्यवरही ताईसाहेबांच्या समवेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. पुन्हा पुन्हा नम्रतेनं सूचना आहे, अतिरिक्त गर्दी या मंचावरती होणार नाही, याची दखल आपणच घ्यायची आहे. विधानसभेचे सदस्य, लोकसभेचे सदस्य यांच्या व्यतिरिक्त कुणी असू नये. विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य सुरेशांना धस यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. त्यांचं मनापासून स्वागत आहे. ताईसाहेबांचे मामा आदरणीय प्रकाशजी महाजन साहेब यांचंही आगमन या निमित्ताने आहे. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व उपस्थितांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांचा नामोल्लेख करणं अशक्य. शांतता बाळगा. ताईसाहेब व्यासपीठावरती दाखल होत आहेत आणि या व्यासपीठावरती दाखल झाल्यानंतर लगेचच राष्ट्रसंत भगवान बाबांच्या प्रतिमेला ताईसाहेबांच्या शुभ हस्ते पुष्पवृष्टी या ठिकाणी केली जाणार आहे. आलेल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आदरणीय सुरेश अण्णा धस यांचं स्वागत आहे. महेश अण्णा दाभाडे यांचंही मनापासून स्वागत आहे. आलेल्या सगळ्या उपस्थितांचं या ठिकाणी स्वागत आहे. शब्द सुमनाने आपल्या सर्वांचं स्वागत आहे. व्यासपीठावरती आपण सगळ्यांनी या ठिकाणी व्यवस्थित आसनस्थ व्हायचं आहे. ज्यांचा नामोल्लेख केलेला आहे आणि ज्यांची व्यवस्था केलेली आहे त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही व्यासपीठावरती येऊ नका. समोरच्या बाजूला गर्दी करू नका. लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं आगमन काही सेकंदात व्यासपीठावरती होतंय. बाबांच्या ध्यान मंदिरात ताईसाहेबांनी दर्शन घेतलेलं आहे. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण म्हणजे आदरणीय ताईसाहेबांचं या ऐतिहासिक दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरती आगमन. आदरणीय ताईसाहेब ध्यान मंदिरातून व्यासपीठावर येतील. आदरणीय ताईसाहेब त्यानंतर राष्ट्रसंत भगवान बाबांच्या या भव्य दिव्य अशा मूर्तीला या ठिकाणी पुष्पमाला अर्पण करतील आणि पुष्पवृष्टी करणार आहेत. सर्वांना विनंती आहे. शांततेत सहकार्य करा. बाबांच्या भव्य अशा प्रतिमेला वंदन ताईसाहेबांच्या शुभहस्ते होणार आहे. ताईसाहेबांच्या व्यासपीठावरती आगमन अवघ्या काही सेकंदात या ठिकाणी होत आहे. आपण सर्वजण ताईसाहेबांच्या स्वागतासाठी सज्ज आहोत. लोकनेत्या पंकजा ताईसाहेब मुंडे आपल्या सगळ्यांमध्ये दाखल झालेले आहेत. आदरणीय खासदार उपस्थित असलेल्या सर्वांचं स्वागत आहे. ताईसाहेब व्यासपीठावरती दाखल होत आहेत आणि लगेचच ताईसाहेबांच्या आगमनानंतर बाबांच्या प्रतिमेवर ताईसाहेबांच्या शुभहस्ते पुष्पवृष्टी स्टेजवर गर्दी करू नका. प्रशासनाला विनंती आहे, एकदा हात उंचावून आणि ताईसाहेबांचं स्वागत करायचंय. पंकजा ताईसाहेब तुम्ही आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पंकजा ताईसाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे ताईसाहेबांच्या स्वागतासाठी आपण सर्वजण सज्ज आहोत. ताईसाहेबांच्या शुभहस्ते सर्वप्रथम राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या या मूर्तीला पुष्पवृष्टी व पूजन सुरुवातीला केलं जात आहे. स्टेजवर गर्दी करू नका. सगळ्यांना विनंती आहे, सहकार्य करायचं आहे आपण सगळ्यांनी. एकदा ताईसाहेबांच्या शुभहस्ते सर्वांनी टाळ्यांच्या जोरदार प्रतिसादामध्ये आदरणीय ताईसाहेबांचं स्वागत करायचं आहे. लोकनेत्या पंकजा ताईसाहेबांचं स्वागत आपल्या सगळ्यांच्या वतीनं
अभूतपूर्व अशा स्वरूपाचं स्वागत होते ताईसाहेबांच्या शुभस्ते. सुरुवातीला भगवान बाबांच्या प्रतिमेला पाठीमागच्या पुष्पवृष्टी केली जाते. बाबांच्या प्रतिमेला वंदन केलं जाते. पूजन सुरुवातीला बाबांच्या या प्रतिमेचं ताईसाहेबांच्या हस्ते या ठिकाणी केलं जाणार आहे. क्रेनच्या साहाय्यानं बाबांच्या पाठीमागच्या या प्रतिमेवरती मूर्तीवरती ताईसाहेबांच्या हस्ते पुष्पवृष्टी सुरुवातीला या ठिकाणी केली जाणार आहे. आपण तशी विनंती ताईसाहेबांना करतो आहोत. पोलीस कर्मचारी बांधवांना विनंती आहे, स्टेजवरच्या अतिरिक्त लोकांना खाली घ्या प्लीज. पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस विनंती आहे. कर्मचारी स्टेजवरच्या अतिरिक्त लोकांना लगेच खाली घ्यायचंय. आपण कुणालाही वरती थांबू देऊ नका. फार गर्दी झाली आहे. स्टेजच्या क्षमतेचा विचार करा. राष्ट्रसंत भगवान बाबा की